नमस्ते मित्रांनो, कॅन्सर डिटेक्ट झाल्यावर काय करायचं हे आपण आज बघणार आहोत. सर्वप्रथम मुद्दा क्रमांक 1, जसं ताप, सर्दी, खोकला हे काही आजारच आहेत आणि त्याचीसुद्धा यशस्वी चिकित्सा उपलब्ध आहे, तसं कॅन्सर हा सुद्धा एक आजारच आहे आणि त्याची चिकित्सा यशस्वी उपलब्ध आहे. आज वैद्यकीय शास्त्रसुद्धा प्रगतिशील आहे. त्यामुळे मुळात तुमच्या मनात असलेली भीती या आजाराविषयीची काढून टाका किंवा हा आजार बरा होणार नाही आहे ही भीतीच बाळगणं तुम्हाला काढायचं आहे. मुद्दा क्रमांक 2, कॅन्सरची वाढ न होणं किंवा कॅन्सर पुन्हा पुन्हा न होणं, त्याचा मुळापासून उपचार करायचा असेल तर नक्कीच होलिस्टिक उपचार पद्धती हा सगळ्यात उत्तम पर्याय कॅन्सरसाठी आज उपलब्ध आहे. याविषयी तुम्हाला अधिक शंका असेल किंवा अधिक माहिती हवी असेल तर नक्की तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. या उपचार पद्धतीचा सुरुवातीपासूनच जर आपण चिकित्सा पद्धती अवलंबली तर त्याचा फायदा हा आहे की पुन्हा पुन्हा कॅन्सर न होणं किंवा कॅन्सरचा वेगाने प्रसार होणं याच्यावर आपल्याला नियंत्रण मिळवता येईल. शिवाय कन्व्हेन्शनल पद्धतीचे जेवढे काही साईड इफेक्ट आहेत ते सुद्धा सहज याने टाळता येतात. मुद्दा क्रमांक 3, कॅन्सरच्या रुग्णांनी नेमकं खायचं काय? अनेक लेख माहिती उपलब्ध असल्याने खूपच गोंधळाची परिस्थिती आहे. म्हणजे दूध हे पांढरं विष आहे तर तेच कॅन्सरच्या रुग्णांनी फक्त दुधावरच राहा असे सुद्धा सांगणारे लेख आहेत. किंवा पंचगव्य हे कॅन्सरसाठी अत्यंत श्रेष्ठ आहे पण तूप हे खाण्यात नसावेच असे सुद्धा लेख किंवा माहिती उपलब्ध आहेत. तर या माहितीच्या जंजाळात न अडकता पुन्हा चांगल्या होलिस्टिक उपचार तज्ज्ञाला भेटून तुम्ही नक्की ठरवा की रुग्णाची अवस्था आजाराची कोणती आहे, रुग्णाची प्रकृती कोणती आहे, यानुसार त्याच्या आहाराचं नियोजन करा आणि मग ठरवा की त्या रुग्णाने नेमकं काय खायचं आहे आणि काय टाळायचं आहे आणि ते काटेकोरपणे पाळा. म्हणजे कॅन्सरची कारणं तुमच्या आहारातनं घडणारच नाही. मुद्दा क्रमांक 4, जीवनशैली हा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि आवश्यक मुद्दा आहे. कारण ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत स्वस्तो रक्षार्थम आयुष्य असं सांगणारं आयुर्वेदाचं शास्त्र आहे आणि निसर्गा नियमांप्रमाणे चाला आणि वागा आणि दीर्घायुषी राहा हे पण या आयुर्वेदात किंवा होलिस्टिक शास्त्रांमध्ये सांगितलं गेलं आहे. मग पुन्हा कन्व्हेन्शनल शास्त्रांमध्ये जिथे जीवनशैली ते मान्य करतात त्याचं महत्त्व, पण नेमकं रुग्णाला सल्ला काय द्यायचा याबाबतीत अनभिज्ञता आहे. तिथे पुन्हा तुमच्या प्रकृतीचं निदान करा आणि त्याला साजेशी जीवनशैली जर तुम्ही ठेवली तर असणाऱ्या आधुनिक उपचार पद्धतींचा पण त्याला परिणाम तुम्हाला चांगला मिळेल आणि शिवाय हा आजार मुळापासून बरा करता येणं किंवा न होणं यासाठी त्याचा फायदा होईल. याचं सरळ उदाहरण द्यायचं झालं तर तुमची प्रकृती पित्ताची असली तर उष्ण खाद्यपदार्थ किंवा अति गरम पाणी पिणं हे तुम्हाला टाळायला हवं आणि तेच कफाचा अनुबंध असेल तर नक्की तुम्ही गरम पाणी पिणं हे तुमच्या फायद्याचं आहे. तर यानुसार आपल्या प्रकृतीचं निदान करून जर तुम्ही योग्य जीवनशैली ठेवली तर त्याचासुद्धा या उपचार पद्धतीला उत्तम फायदा मिळेल. मुद्दा क्रमांक 5 आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, गेली 25 वर्ष आपल्याकडे येणाऱ्या हजारो कॅन्सर रुग्णांना आपण हे नेहमीच सांगतो, ज्या दिवशी कॅन्सरचं निदान होईल त्या दिवसापासनं ही आपली होलिस्टिक उपचार पद्धती त्याचा अवलंब करणं सुरू करा. ते अवलंब करणं सुरू करणं म्हणजे नेमकं काय तर दिलेला प्रकृतीनुसारचा जो डाएट चार्ट आहे, आहार आहे तो तुम्ही पाळायला हवा. त्यानंतर दिलेल्या जीवनशैलीमध्ये सांगितलेल्या काही काही गोष्टी आहेत त्या काटेकोरपणे पाळा. रसायन चिकित्सा लगेच सुरू करा, ते पूर्ण आजार बरा होईस तोपर्यंत ती सुरू ठेवा. आजार बरा झाल्यावरही अपुनर्नभव चिकित्सा म्हणजे तो न होण्याची पण चिकित्सा पद्धती तुम्हाला अवलंबात आणायची आहे. आणि यासोबत हे करत असताना तुम्हाला काही शंका असेल तर आमच्यासारख्या तज्ज्ञ लोकांना तुम्ही वेळोवेळी विचारा. कारण एखादी गोष्ट चुकीची फॉलो करण्यापेक्षा ती 10 वेळा विचारून योग्यच फॉलो केली तर नक्की कॅन्सरसारखा आजार या गोष्टी जर आपण पाळल्या, ही पथ्य जर आपण पाळली यासारखी, तर तुम्ही मुळापासून कायमचे बरे होऊ शकता आणि सहज. आणि आमचा हा 25-30 वर्षांचा अनुभव आहे हजारो रुग्णांमध्ये.